वातावरण सध्या भारतीय जनता पार्टीच्या बाजूने सगळ्या आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार परत येणार आहे। या योजना ज्या युतीने चालू केल्या हे इतके दिवस झोपले होते का आता डिक्लेअर करतात त्यांच्या योजना कोण विकास आघाडी हे आता जागे झाले का मला म्हणायचं आहे। इतके दिवस का झोपले होते का इतकी वर्ष 70 वर्ष त्यामुळे यावेळेस युतीला यायला पाहिजे युतीच यायला पाहिजे नाही महायुतीच येणार 100% लिहून घ्या। शरद पवार म्हणतात अजून मी म्हातार नाही झालो झाले त्याला त्याचे योगदान दाखवा ना। आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघातला जे आम्ही पुरंदर मधले पवार साहेबांचे ठोस काम दाखवा फक्त। तुम्ही म्हणताय लोकसभेचं तर आता त्यावेळेला जे हे केलं होतं अपप्रचार हा अपप्रचार आता होणार नाही। या अपप्रचाराला लोक कंटाळलेली आहेत। आता मात्र परत कमळ फुलून येईल फुल भरून येईल। सरकार बीजेपीच येणार। वातावरण सध्या भारतीय जनता पार्टीच्या बाजूने सगळ्या आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार परत येणार आहे। आणि विरोधक म्हणतात बरोबर आहे विरोधकांनी आतापर्यंत काहीच केलं नाही। भारतीय जनता पार्टीने मोदींनी आणि फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजना त्याच्यानंतर सन्मान योजना त्याच्यानंतर एसटी नाही ते त्यांचा प्रयत्न आहे। जर युतीचं सरकार आलं तर ही योजना अशा सगळ्या टाकल्या आणि जर महायुतीचं सरकार आलं त्यांचं महाआघाडीचं तर ह्या योजना सगळ्या बंद करण्याच्या प्रयत्न आताच नाना पटोले यांनी कोर्टामध्ये धाव घेतली की ही लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून। त्याला आमचा सगळ्यांचा विरोध असून आम्ही आता सगळ्या माता भगिनी ह्या पटोलेंच्या विरोधाला म्हणून युती सरकारलाच प्रचंड बहुमताने विजयी करतात। हो आम्ही पूर्ण आम्ही माहिती स्त्रिया सध्या खुश आहेत आणि स्त्रियांना आता 1500 रुपयापेक्षा 2000 मिळणार हे त्यांना जास्त आनंदाची बातमी आहे आणि त्यामुळे त्या पूर्ण कामाला लागलेल्या आहेत। खेड्यापाड्यांनी आम्ही आता डोंगर भागामध्ये घोडगाळला मुळशी हा ग्रामीण भाग आहे सगळ्यात तिथून सुद्धा महिलांचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणाने आहे। इलेक्शनच्या कॅम्पेन मध्ये हेच राहेंगे सेफ राहेंगे अशा पद्धतीचं एक कॅम्पेन आलंय त्याबद्दल काय नाही ते कॅम्पेन काय नाही मोदीजींनी सांगितलंय की सुरक्षित आणि योग्य हे असेच त्यांनी निवडायला सांगितलंय। त्यामुळं कुठले याला बळी पडणार नाही कुणी जाता याला। संजय राऊत संजय राऊत आता तो एक सोडलेला पुत्राच असं म्हणलं तरी काय हरकत नाही आणि तो पुत्रा भुगत राहणारच आहे तो भुगतोयच आहे त्यामुळे त्याला कुणी आवारणार नाही आवारला तरी तो काय तो पिसाळ्याला इंजेक्शन दिल्याशिवाय त्याला पर्याय नाही। काय होईल आता यंदाच्या निवडणूक महायुतीचं सरकार 100% येणार आहे आणि हा सगळ्यांना परत योजना आहेत त्या लागू राहणार आहेत त्याच्याबद्दल काहीच शंका नाही आणि हे 100% योग्यच आहे। काय नाही आता अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे आमचा पूर्ण सर्व तालुक्याचा पाठिंबा हा महायुतीच्या उमेदवाराला आहे। की वारं फिरलंय नाही तसं काही नाहीये केवळ ते भास करतात बाकी वारं वगैरे काही फिरलं नाही। जे लाडकी बहीण योजना आहे पीएम किसानच्या योजना ज्या आहेत किंवा आता लाईट बिल वगैरे सरकारने माफ केलेले त्यामुळे लोक हुशार झाले त्यामुळे आता यांच्या पुढे आपल्याला कमी कसं झालं आपण बघितलं पाठिंबा ते अपप्रचार केला गेला जरा संविधानासंदर्भात त्यामुळे तो प्रकार पडला पण लोकांच्या आता लक्षात आलेला आहे। या योजना ज्या युतीने चालू केल्या हे इतके दिवस झोपले होते का आता डिक्लेअर करतात त्यांच्या योजना कोण विकास आघाडी हे आता जागे झाले का मला म्हणायचं आहे। इतके दिवस का झोपले होते का इतकी वर्ष 70 वर्ष त्यामुळे यावेळेस युतीला यायला पाहिजे युतीच यायला पाहिजे। योजना सगळ्या फसव्या योजना म्हणतात अजिबात नाही आता लोक घेतात त्या बहिणी वगैरे आता सांगतायत ना त्यांना नोव्हेंबर पर्यंत त्यांना पावसाची भेट दिलेली आहे आणि या चालूच राहणार आता वाढवले परत वाढवणार ते सरकार पुन्हा येईल का सरकार युतीचं सरकार येणार। का बरं युतीचं सरकार लोक काही येडे नाही तेवढे त्यांनी आपली घरं भरली बाकी बोलत नाही मी प्रत्यक्ष यांनी आपली घरं भरतात बाकी युती म्हणजे फडणवीस चांगला माणूस आहे यांना भेटलेला फडणवीस शिंदे चांगली लोक भेटली बा मानलं पाहिजे शिंदे एकनाथ शिंदेला खरंच चांगला माणूस आहे। पुण्यात काय होईल का पुण्यात हेच होणार आहे युतीचेच लोक येणार आमचे। कुठे राहतात मी शेगड रोडला राहतो। काय कोण आहेत उमेदवार तिकडे शेगड रोडला ते तापकीर आहेत आमच्याकडं बाकी इकडं पर्वती वगैरे तुम्हाला माहिती आहे येतील का तापकीर येतील का येतील पक्ष पाहून येणार आम्ही पक्ष बापजाद्यापासून आम्ही बीजेपीचे पहिले जनसंघ होता आता बीजेपी झाले बापजाद्यापासून आम्ही बीजेपीचेच लोक आहोत आम्ही इकडे तिकडे फिरणारे लोक नाही। काय होईल सगळ्यात आता
हे बहुतेक ठिकाणी युती येणार बघा. युती येणार 100%. आजची मोदीची सभा म्हणजे फक्त पुण्यापुरती सभा नसून अखंड भारतासाठी आणि जगभरातील हिंदूसाठी ही सभा आहे. आजच्या सभेचं नियोजन भारतीय जनता पार्टी महायुतीने आठी पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघाचे उमेदवार यांच्यासाठी सभा आयोजित केलेली आहे. पटेंगे हा विषय जरा चर्चेत आहे. तुम्ही कसं बघताय? या संदर्भात कसं आहे, बटेंगे तो कटेंगे हे आता जास्त याच्यावर मी भाष्य करणार नाही, पण हे हिंदूला माहिती आहे काय आहे. मतांचं डिवायडेशन झाल्यानं फरक पडतोय, सीट्स काय गेलं असं वाटतं? तसं काही वातावरण नाही आहे. फक्त आपण आपल्या काही माध्यमातून हे चर्चेस उदाहरण आलेलं आहे. पण आजचं जे आहे पॉझिटिव्ह आहे. हिंदुत्व एकत्र येत आहेत. आज काँग्रेसमधलेही काही लोक जरी काँग्रेसमध्ये असत तरी ते बीजेपीच्या मतदान करतात, हे मी हिंदू म्हणून सांगू शकतो. लोकसभेचा रिझल्ट तुम्हाला माहिती आहे काय लागला? आता विधानसभेला काय इथं वेगळं चित्र आहे. लोकसभेच्या उमेदवाराच्या वेळेस लाडकी बहीण योजना नव्हती, त्याच्यानंतर लाडकी लेक योजना नव्हती. जवळजवळ 200च्या वर शासकीय योजना या फक्त हिंदूंसाठीच नव्हे तर अखंड इतर जाती धर्मातील लोकांसाठी पुण्यामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये खास करून मी एकनाथ शिंदे साहेब यांचं अभिनंदन करतो. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा यांचंही अभिनंदन करतो की ह्या योजनांचा सखोल अभ्यास करून या योजना अंमलात आणलेल्या आहेत. या नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात हीच अपेक्षा धरतो. धन्यवाद. पटेंगेचा मुद्दा चर्चेत आहे. अतिशय योग्य आहे. सगळ्यांनी एकत्र आलेलं चालतं. हिंदूंनी एकत्र येताना नारा दिला की बाकी म्हणजे मला असं वाटतं कोणाचं त्याच्यावर आक्षेप असण्याचं कारण नाही. पटेंगे तो कटेंगे हे जरी मोदी साहेब म्हणले असतील तरी ते आपण पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. हा नारा जो आहे तो हिंदुस्थानातील अखंड भारतातील प्रत्येकाचा आहे. आपण वाटलो गेलो नाही पाहिजे जाती धर्माच्या नावावरती. हिंदू म्हणून आपण एका छत्राखाली एकत्र आलं पाहिजे आणि देश हिताचा विचार केला पाहिजे असं मोदी साहेबांनाही वाटतं. भाजपाची विचार प्रणाली तीच आहे हिंदुत्ववादाची, आणि आमचे मातंग समाजाचे म्हणून पण आमचा पूर्ण सपोर्ट आहे. कारण आमचंही धर्मांतर झालेलं नाही. आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू मधला जर आपण विचार केला तर मी अगदी थोडक्यात सांगतो. तुम्ही गावगाड्यापासून घ्या, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत मातंग समाजाचं जे योगदान आहे देशाला, राज्याला फार मोठं आहे. आणि अगदी आपण हिंदू धर्माच्या बाबतीत जरी विचार केला तरी मातंग समाज हा प्रचंडपणे हा धर्माशी जोडलेला आहे, इथल्या मातीशी जोडलेला आहे. ब्रिटिश काळामध्ये 1861ला मातंग समाजावरती 3 वेळच्या हजेऱ्या होत्या. त्यामुळे हा देशभक्त समाज आहे. आणि तुम्ही जे म्हणला त्या विषयावर परत येतो मी. मोदी साहेबांच्या त्या वाक्यावर बटेंगे तो म्हणजे कटेंगे यावरती आम्ही सहमत आहोत. लोकसभेला विधानसभेला होईल महाराष्ट्रात महाविकास आघाडी कामगिरी करेल असं सांगितलं जातं. तुम्हाला काय वाटतं? विषय काय होतो की कुठलाही सत्तेमध्ये असणाऱ्या माणसांच्या विरोधात उभा राहणारी लोक हे अपप्रचार करत असतात. अनेक अपप्रचार केले की हे संविधान बदलणार आहेत, कायद्याच्या विरोधात. असं काही नाहीये. मुळात आमची किंवा एकंदर महायुतीची जी भूमिका आहे राज्यामध्ये किंवा देशामध्ये ती अशी आहे की सगळ्यांना घेऊन चालणारी आहे, जनतेचं हित बघणारी आहे. अनेक योजना आपण आता जर आमच्या नितीन भाऊ दोडकेंनी सांगितलं की शिंदे साहेबांचा आभार मानलं. आम्ही जरी भाजपाचे घटक पक्ष महायुतीचे आहोतच, पण शिंदे साहेबांचं यासाठी अभिनंदन आहे. हे माणूस झपाटल्यासारखं काम करतो आणि त्यांच्या विरोधातही आज बोलणार आहेत. तसं मोदी साहेबांची जी भूमिका आहे, तुम्ही म्हणताय लोकसभेचं, तर आता त्यावेळेला जे हे केलं होतं अपप्रचार, हा अपप्रचार आता होणार नाही. या अपप्रचाराला लोक कंटाळलेली आहेत. आता मात्र परत कमळ फुलून येईल, फुल भरून येईल. योजना पश्चिमी म्हणतात, नाही एक नंबर आहे. विरोधक म्हणतात विरोधकांचं काय अपवाच आहे? विरोधकांचं कामच आहे विरोध करणं. एक नंबर आहे. महिलांचं ग्रामीण भागात या गावात सगळ्या खुश आहेत महिला. काय म्हणतात? चांगले 7,500 दिलेत. काय देणार आहे? कोण अजून इथून मग काय दिले यांनी? सरकार महाविकास आघाडीचं येईल म्हणून सांगतात. नाही महायुतीच येणार 100% लिहून घ्या. शरद पवार म्हणतात अजून मी म्हातारा नाही झालो. झाले त्याला त्याची योगदान दाखवा ना. आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघातला जे आम्ही पुरंदर मधले पवार साहेबांचं ठोस काम दाखवा फक्त. काय मोठं काय केलंय नाही इथून माग. बारामती तालुका सोडला तर बाकीच्या तालुक्यांना ठोस योगदान दाखवा पवार साहेबांना. म्हणावं काय तुमचं काय म्हणतात? नाही, माझं असं म्हणणं आहे, पवार साहेबांनी ऍक्च्युली काही नाही केलं पुरंदर मध्ये.
स्वतः शरद पवार साहेबांनी पुरंदरमध्ये काही नाही केलेलं. ज्यावेळेस आमचे आमदार होते खैरे बापू म्हणून, त्यावेळेस अख्खी पुरंदरमधली धरणं, पाणी पुरवठा सगळं खैरेंनी केलं. तर त्यानंतर पवार साहेबांनी त्यांना डावललं. तसा पुरंदरला विकास नव्हता. शिवतरे बापू आले ज्यावेळेस निवडून, त्यामुळे पुरंदरचा आमचा विकास झालेला आहे. सरकार कोणाचं आहे? हा सरकार माहितीच आहे. कसं काय? हा माहिती नाही कसं. विरोधक म्हणतायत की वारं फिरलंय. नाही ना, काय नाही वारं फिरलं आमच्या. भरपूर कष्ट केले त्यांनी, भरपूर कामं केले. नाही पवारांचं बारामती फक्त, तिकडे पुरंदरला काही नाही केलं आमच्या. आता तिथं बंडखोरी झाली. पुढे काय नाही झाली बंडखोरी, काही नाही. झेंडे असले तरी आमचे त्यांच्यात मतात विभागणी होणार आहे. त्यांच्या काँग्रेसचा झेंडे, त्यांच्या काय शिवसेना हलत नाही दिल्ली. भाजप शिवसेनेची मत जागे आहे. शिवसेना हलणार नाही आमची, शिवतरे बाप्पू हलत नाहीत आमची. आपल्यासाठी चांगलं केलं त्यांनी, निर्यात वाढवली, शेतीमालाला बाजार मिळतोय आता सध्या. आणि शिवतारे बापू गुंतवणुकीचं पाणी आणणारे 1200 कोटी मंजूर केल्यात. निम्म अर्ध काम झालेलं आहे. आणि काय म्हणतायत की बाबा हे ज्या काही योजना आणल्या त्या फसवा कशा म्हणतात 1200 कोटी. पाठीमागचा आमदार मागच्या वेळेस लोकांना म्हणला मी स्वतःचे 1200 कोटी योजना आणतो, एक थेंब सुद्धा पाण्याचा आणला नाही. काय फसवून खोटं आश्वासन दिलं मागच्या आमदारांनी, काँग्रेसच्या आमदारांनी मागच्या खोटं आश्वासन दिलं जनतेला आणि खोट्याच्या निवडे. हा महायुती सरकार. आणि कारण तुम्हाला सांगू का, शेतकऱ्यांना आहे ना, शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाचे 6,000 आणि मोदी साहेबांचे 6,000 असे 12,000 वर्षाला येतात. लाडकी बहीण योजना आहे, शेतकऱ्याला 2,000 प्रत्येक 4 महिने खात्यावर येतात ना. लाडकी बहीण योजना असेल, मोफत वीज शेतकऱ्यांना 10 HP पर्यंत. परत 10 HP केली, 10 HP केली. हा बापूंनी सांगितलं 10 HP केली, शिवतारे बापूंनी सांगितलं 10 HP केली. आणि परत 5 वर्षे तुम्हाला वीज नाही शेतकऱ्यांना, आणि कर्जमाफी करणार आहेत. काही नाही, अजितदादांनी उमेदवार दिला असला तरी त्यांचा वैयक्तिक स्टंट होता. अजितदादांचा उमेदवार त्यांच्या काँग्रेस राष्ट्रवादीचं डिवायडर होणार. मात्र बापूंची महायुतीची भाजपची मतं जागे होईल. नाही, खूप चांगली योजना काढली आहे सगळ्या बहिणींसाठी, आईंसाठी, आणि खूप चांगलं करतात. आणि ही सरकार आली तर आणखी वाढ करतील यामध्ये काही शंका नाही. नाही, असे फसवणूक करणार नाही, कारण की ते यांचा ते आरोप असतो, ते असे म्हणतातच. पण ही खरंच यशस्वी होणार. सरकार बीजेपीच येणार. मुख्यमंत्री सांगू नाही शकणार, पण देवेंद्र फडणवीस होणार नक्की. मुख्यमंत्री फडणवीस होणार. भाजपचे जास्तीत जास्त सीटं नाही, त्याचं असं लोक ठरलेलं युतीमध्ये ज्याची जास्त सीटं त्याचा मुख्यमंत्री. त्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस हे जास्त सीटं आल्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकतात. देवेंद्र फडणवीस. हो, देवेंद्र फडणवीस, कारण जागा सीटं जास्त आहेत त्यांची. शिंदेचं काम नाही, शिंदेचं कामही चांगलंच आहे, प्रश्न नाही. मुख्यमंत्री त्यांचं काम निश्चित. हो, आता त्या युतीमध्ये त्यांचं काय हे होईल किंवा महत्वाचे खाते वगैरे असं, त्यामुळे होईल त्यांची.